अबीर आणि ओवी हे दोघेही जण आता बेडरूममध्ये बसलेले असतात. तेव्हा अबीर ओवीला म्हणत असतो, ओवी तुला एक गोष्ट सांगू का? त्या दिवशी आपण विठ्ठलाकडे प्रार्थना करत होतो, तू गाणं गात होती, तेव्हा तुला जे काही दिसलं ना ते सगळं तू तुझ्या काकूला सांगायला हवं. तेवढ्यातच अमृता तिथे आलेली असते. मग अमृता म्हणू लागते, काय दिसलं होतं ओवी तुला आणि काय झालेलं आहे? तू नेमकं मला काय सांगणार होती? सांग ना. तेव्हा ओवी म्हणत असते, अमृता काकू ते आमचं सिक्रेट आहे. सिक्रेट कसलं? तू आम्हाला सिक्रेट सांगणार आहेस का? अगं अमृता काकू तुला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जे काही आमचं सिक्रेट आहे ना, म्हणजे आपल्या दोघींचं जे सिक्रेट होतं ना, ते सिक्रेट मी आता अबीरला सांगितलेलं आहे. अच्छा, म्हणजे कोणतं सिक्रेट तू अबीरला सांगितलेलं आहेस? अगं तेच विठुरायाचं. ओवी असं नाही करायचं बाळा, तू का ते सिक्रेट ह्याला सांगितलेलं आहेस? अगं काकू तू नको काळजी करूस, तो ते सिक्रेट ना कोणाला कधीच नाही सांगणार आहे, तुला काळजी करण्याची गरजच नाही आहे. आणि आत्ता तुला मी काहीतरी सांगणार आहे, काय सांगणार आहेस असं ती विचारते. आणि त्यानंतर आता ओवी म्हणत असते, अगं त्या दिवशी काय झालं माहिती आहे का? आम्ही ना इथे विठुरायाकडे बाबाच्या आजारपणामध्ये किंवा त्याचं ऑपरेशन हे व्यवस्थित व्हावं म्हणून ना प्रार्थना करत होतो. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो ना त्यावेळेला मात्र इथे आम्हाला ना एक मंदिर दिसलं. ते मंदिर ना उंच टेकडीवरचं होतं. मग मला एक गोष्ट सांग अमृता काकू, तुला असं कोणतं उंच टेकडीवरचं मंदिर वगैरे माहिती का? तेव्हा अमृता म्हणू लागते, नाही ग मला तर अजिबातच कोणतं उंच टेकडीवरचं वगैरे मंदिर आत्ता तर आठवत नाहीये. पण अबीर हे बघ बाळा, त्या विठुरायाच्या मूर्तीबद्दल ना घरामध्ये कोणालाच माहिती नाहीये, तू सांगणार नाहीयेस ना? तेव्हा अबीर म्हणत असतो, कोणती मूर्ती, कसली मूर्ती, मला तर काहीच माहिती नाहीये. मग ते आपलं सिक्रेटच झालं ना असं म्हणत असतो. तेव्हा अमृता म्हणू लागते, ठीक आहे तुम्ही दोघं जण गप्पा मारत बसा, मी तुमच्यासाठी मस्त गरमागरम दूध घेऊन येते. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. मग ती तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इथे आता हे दोघेही जण गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यातच तिथे मोनिका येते. मग मोनिका आल्याबरोबर इथे ती म्हणत असते, काय रे काय करताय? काय नाही, आम्ही तर गेम खेळतोय असं अबीर म्हणत असतो. अच्छा, माझी थट्टा आणि मस्करी करतोयस का? गेम खेळताय का? तेव्हा तो म्हणत असतो नाही. तेव्हा ती म्हणत असते, चल माझ्याकडे मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा अबीर म्हणत असतो, काय देणार आहात तुम्ही आम्हाला? काहीतरी गेम वगैरे देणार आहात का? तेव्हा ती म्हणत असते, हो का, गेम पाहिजे का? तू जरा जास्त आगाऊच आहेस. तेव्हा अबीर म्हणत असतो, हो ते मी तर लहानपणापासूनच आहे. ओवी माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता चल, माझं तुझ्याकडे एक काम आहे. मग अबीर म्हणत असतो, ठीक आहे मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो. त्यावेळेला ती म्हणत असते, नाही फक्त एकट्या ओवीचंच काम आहे. ओवी कपाटाखाली ना माझी बांगडी गेलेली आहे, ती बांगडी तू काढून देणार आहेस मला. मग अबीर म्हणत असतो, पण एकटी ओवी अजिबातच येणार नाही, तिच्याबरोबर मी सुद्धा येणार आहे. मग आता मोनिका म्हणत असते, नाही म्हणून सांगितलं ना इथेच बसायचं. मग ओवी म्हणू लागते, ठीक आहे अबीर मी जाते. आणि त्याचबरोबर इथे जी काही कपाटाच्या खाली बांगडी गेलेली आहे ना ती बांगडी मी इथे मोनिका काकूंना काढून देते. असं म्हणून ती निघून जाते. दुसरीकडे भैरवी इथे ओवीची वाटच बघत बसलेली असते. जेव्हा ओवी तिला समोर दिसते तेव्हा मात्र भैरवी म्हणत असते, अरे वा 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 वा, ओवी बाळा आलीस का तू? ये 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 ये. तेव्हा ओवी म्हणत असते, तुम्ही कधी आलेला आहात? आणि तेव्हा ती म्हणत असते, मी तर आत्ताच आलेले आहे. अच्छा, मग ऐक ना, अगं ये ना बाळा इथे बस ना. तेव्हा मोनिका म्हणत असते, अगं मोनिका काकू मला एक गोष्ट सांग, तुझी कपाटाखाली बांगडी गेली होती ना, ती बांगडी काढण्यासाठी तू इथे मला आणलेला आहेस ना? मग अगोदर आपण ती बांगडी काढूया ना. असं म्हटल्याबरोबर आता मोनिका म्हणत असते, हे बघ ती बांगडी काय आपण नंतर पण काढू शकतो, अगोदर इथे ह्यांचं काय काम आहे ते तरी बघ ना. मग आता ओवी भैरवीच्या बाजूला बसते आणि विचारत असते, काय झालेलं आहे? तेव्हा भैरवी म्हणत असते, अगं खरं तर ना माझं तुझ्याकडेच काम होतं, खरं सांगते तुला, पण काय काम होतं ते तरी सांगा. मग आता ती म्हणत असते, अगं मला एक गोष्ट सांग, तू एवढे दिवस झालं गाणं शिकतेस बरोबर की नाही, पण गाणं शिकत असताना सावली टीचरने तुला हातामध्ये एखादा गंडा वगैरे बांधलाय का? नाही बांधला. मग तोच मी तुझ्याकरिता घेऊन आलेले आहे. हा गंडा मी इथे तुझ्या हातामध्ये बांधणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, पण का तुम्ही हा गंडा माझ्या हातात बांधणार आहे? अगं हे बघ, आता हा गंडा बांधला ना तर मग तू माझी शिष्या होशील आणि म्हणूनच मी हा गंडा तुझ्या हातामध्ये बांधणार आहे. तेव्हा ओवी म्हणत असते, पण
मला तुमची शिष्या अजिबातच व्हायचं नाहीये, तर तुम्ही मला हा गंडा का आणि कशासाठी बांधताय? हे बघा, मला तुमच्याकडून हा गंडा नाही बांधून घ्यायचा आहे, असं इकडे ती बोलू लागते. त्यावर आता भैरवी म्हणत असते, अगं वेडाबाई, वेडीच आहेस तू, तुला कसं सांगू आता? हे बघ, आता जर तू स्कूलमध्ये गेलीस आणि तुझ्या प्रिन्सिपलने जर तुला इथे सांगितलं की तुला मी क्लासची मॉनिटर बनवणार आहे, तर तू टीचरला विचारणार आहेस का की मला प्रिन्सिपल मॅम असं म्हणतात म्हणून? नाही म्हणणार ना. तू त्यांना विरोध करणार आहेस का? नाही करणार. मग तसंच आहे. पण आता ओवी म्हणत असते, अजिबातच नाही. पण मी इथे ना जे काही गाणं शिकते ना, ते फक्त आणि फक्त सावली टीचरांकडून शिकत आहे. मग सावली टीचरांकडून गाणं शिकत असताना मी तुमच्याकडून अशा पद्धतीने हा गंडा नाही बांधू घेऊ शकत. थांबा, मी ना सावली टीचरांकडे जाते आणि त्यांना विचारते. त्या जर म्हटल्या ना की इथे गंडा बांधायला ठीक आहे, तर मग मी गंडा बांधून घेईल सुद्धा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग हे सर्व काही बोलणं झाल्यानंतर आता मात्र इकडे भैरवी म्हणत असते, हे बघ बाळा, असं नाही करायचं. मी तुला सांगते ना, काही झालं तरी हा गंडा मीच तुला बांधणार आहे आणि तू माझ्याकडूनच गंडा बांधून घेणार आहेस म्हणून सावली टीचरला कशाला विचारायला जायचंय? तेव्हा मोनिका तिथे असते. मग भैरवी मोनिकाला खुणावते आणि भैरवी मोनिकाला खुणवल्यानंतर तिला स्पष्ट शब्दामध्ये सांगत असते की आत्ताच्या आत्ता हिला गंडा बांधून घ्यायला सांग म्हणून. मग आता मोनिका ओवीवर ओरडते आणि म्हणत असते, ओवी बाळा, काय चाललंय काय तुझं? हे वेडी आहेस का तू? आत्ताच्या आत्ता हो म्हण, चल पटपट हो म्हणायचं, अजिबात नाही वगैरे अजिबातच नाही म्हणायचं. तेव्हा ओवी म्हणत असते, पण मोनिका काकू, हे चुकीचं आहे ना. मग आता पुन्हा एकदा ती तिच्यावर ओरडते आणि तिच्यावर ओरडल्यानंतर लगेचच तिला म्हणत असते, ठीक आहे, मी गंडा बांधून घ्यायला तयार आहे, असं म्हणून ती आता ओवी समोर हात करते. दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे सावली ही सारंगच्या जवळ असते. मग तेवढ्यातच तिथे सुशीला आलेली असते. मग सुशीला म्हणत असते, मी काय म्हणते एकदा ऐकून तरी घे. आज संध्याकाळी ना तुम्ही सारंगच्या जवळ थांबा. तुम्ही आज संध्याकाळी ना सारंगच्या जवळ जर पाहायला थांबलात ना, तर मग इथे सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्यांना इथे काही लागलं वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे ती म्हणत असते, पण कसं करायचं, काय करायचं हे तर तुम्ही मला सांगतच नाही आहात. त्याच वेळेला इथे आता सावली तिथे बोलत असताना धावतच तिथे अमृता गेलेली असते आणि अमृता सांगत असते की ताबडतोब चल म्हणून, कारण इथे ना एक गोष्ट झालेली आहे आणि इथे ना भैरवी आलेल्या आहेत. भैरवी आल्यानंतर ना इथे त्या ओवी सोबत बोलत आहेत. मग इकडे ती नाही नाही म्हणत असते आणि विचार करत असते की आता काय करू, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होतील, काय होतील हे मात्र मला अजिबातच समजत नाहीये. त्यावेळेला मात्र इकडे आता ती लगेचच म्हणत असते, हे बघ, बांधायचं तर आहे, नाही बांधायचं कसं, आणि अशा पद्धतीने हे सगळं करायचं आहे, तुझ्या लक्षात येतंय का? तेव्हा ओवी मात्र खूप जास्त घाबरलेली असते, कारण ऑलरेडीच ती इथे मोनिकाला प्रचंड घाबरत असते आणि मोनिकाला प्रचंड घाबरत असल्यामुळे आता तिला काय बोलावं काय नाही हे तर अजिबातच समजत नसतं. सोबतच आपण पाहतो आता भैरवी म्हणत असते, हे बघ, काही झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण इथे ज्याच्या हातून गंडा बांधतो ना, तो आपला कायमचा गुरु होतो. ओवी म्हणत असते, पण मग माझी गुरु तर सावली टीचरच आहे, मला त्यांच्याकडूनच सगळं काही इथे करायचं आहे. मग तुम्ही मला गंडा का आणि कशासाठी बांधताय? मला सावली टीचरांकडूनच गाणं शिकायचंय. अगं पण तुझ्या सावली टीचरांना मी तर गाणं शिकवलेलं आहे ना, मग तुला एवढी काळजी करायची काय गरज आहे? माझ्यावर तुझा विश्वास नाहीये का की इथे मी तुझ्यासोबत आहे आणि तुला गाणं शिकवेल म्हणून? ह्या सगळ्या गोष्टी तू एकदा बघून घे ना. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मीच तुला कायमस्वरूपी गाणं शिकवणार आहे, असं आता इकडे ती बोलू लागलेली असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र ओवीला भैरवीने तिच्या बोलण्यामध्ये आणि तिच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता इन्व्हॉल्व करून घेतलेलं असतं. छोटूशा ओवीला फारसं काही समजत नाही. ओवी आता इकडे भैरवीच्या बोलण्यात आलेली असते. तेवढ्यातच गंडा बांधणार आणि हात पुढे करणार, तेवढ्यातच पाठीमागून सावली आलेली असते आणि सावली पाठीमागून आल्याबरोबर इथे जोरातच ओरडते आणि म्हणत असते, थांबा, तुम्ही हे सगळं काय करताय? असं म्हटल्याबरोबर आता भैरवीच्या चेहऱ्यावरचा रंग पडलेला असतो. तिला तर समजत नाही की आता सावलीला काय उत्तर द्यावं आणि काय नाही म्हणून. ती चकितच होऊनच आजूबाजूला पाहते. मोनिकाचा तर चेहरा पडलेला असतो, कारण मोनिका सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असते. आता मात्र इथे सावली म्हणत असते,
काय करताय भैरवी माई तुम्ही? तुमची हिंमत कशी झाली त्या इवलूच्या जीवाच्या हातामध्ये गंडा बांधण्याची? तुम्ही समजता कोण स्वतःला? आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्ही कसं काय वागू शकता हेच मला काही केल्या समजत नाहीये. तेव्हा सावली म्हणत असते, तुम्ही तिला गंडा कसं काय बांधू शकता? त्यावर आता भैरवी म्हणत असते, 1 मिनिट सावली, कोणाशी बोलतेस, काय बोलतेस, ह्या सगळ्या गोष्टी तुला समजतायत का? हे बघ, ती स्वतःहून इथे माझ्याकडे गंडा बांधायला आली आहे. तिने स्वतःहून इथे हात पुढे केला आहे. मी अजिबातच तिला गंडा बांधत नव्हते. सांग ओवी, तू स्वतःच इथे हात पुढे केलास की नाही? आणि तू स्वतः म्हणालीस की नाही की मला गंडा तुमच्या हातून बांधायचा आहे म्हणून? बोल, मोनिका काकूने सांगितल्यानंतरच तू गंडा बांधून घ्यायला तयार झालीस की नाही? सांग, बोल लवकर. असं म्हटल्याबरोबर आता सावली ही मोनिकाकडे पाहतच असते. तेव्हा सावली आता इकडे ओवीला म्हणत असते, ओवी बाळा, मला एक गोष्ट सांग, तुला हा गंडा बांधून घ्यायचा आहे का? आणि त्याचबरोबर भैरवी माईकडून तुला गाणं शिकायचंय का? तेव्हा ओवी म्हणत असते, नाही टीचर, मला गंडा तर फक्त तुमच्याकडूनच बांधून घ्यायचा आहे. मला तो गंडा कोणाकडूनच बांधून घ्यायचा नाही, असं स्पष्टपणे बोलत असते. तेव्हा सावली आता अमृताला म्हणत असते, अमृता वहिनी, ताबडतोब इथे तुम्ही ओवीला आतमध्ये घेऊन जा. ओवीला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला नको. असं म्हणून ताबडतोब आता ओवी आणि अमृता ह्या दोघी जणी आतमध्ये जातात. मग आता इथे सावली भैरवीला म्हणत असते, माई, अहो तुम्ही सुशिक्षित आहात, मोठे आहात. तुमच्या ह्या अशा वागण्याचा बालमनावर किती परिणाम होत असेल हे तुम्हाला कळतंय का? ह्या सगळ्या गोष्टीतून मी गेलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मी गेलेली असून सुद्धा आज पुन्हा तुम्ही इथे ह्या पद्धतीने सगळं काही करताय. तुमची हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली माई? बोला ना. हे सगळं अशा पद्धतीने तुम्ही करायला नको होतं माई. ती ओवी छोटी आहे. त्याचबरोबर इथे आता ती म्हणत असते, आत्ता जरी तू आलेली असलीस आणि आत्ता जरी ओवीला तू माझ्यापासून वाचवलेलं असलंस तरी सुद्धा तू किती आणि कशा पद्धतीने तिला तू माझ्यापासून वाचवणार आहेस? एक वेळा वाचवलेस, पण प्रत्येक वेळी अजिबातच तू वाचवणार नाहीस. ही गोष्ट मात्र तू व्यवस्थित ध्यानात ठेव, समजलं? आणि त्यावेळेला आता इकडे ती निघून जाते. मग आता सावली म्हणत असते, काय काय चाललंय काय तुमचं? तुमच्या समोर त्या इथे ओवीला गंडा बांधत होत्या आणि तुम्ही खुशाल बसला होतात. आता मोनिका म्हणत असते, अरे यार, मला काय माहिती, मला वाटलं तो देवाचा साधा धागा आहे आणि मला कसं माहिती असणार की ते काय आहे? हे बघ, माझ्या गळ्यातून आवाज सुद्धा नीट निघत नाहीये. गाण्याशी आणि सूर ताल लयाशी तर माझा लांब संबंध नाहीये. मग तरी सुद्धा तू अशा पद्धतीने मला का बोलतेस? हे बघ, ह्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. सावली मात्र तावातावातच निघून जाते. तेव्हा मोनिका म्हणत असते, अरे यार, काय ॲटिट्यूड देऊन गेली. आता प्रत्येकाची मनधरणी करत बसलं तर मला नक्कीच वेळ लागणार आहे. हे सगळं काय होतंय माझ्यासोबत? नाही 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 नाही, पण मी मात्र मोनिका आहे. ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन मला व्हायचे आणि काही झालं तरी सुद्धा मी इथे सर्वांची मनधरणी करणार. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही झालं तरी सुद्धा ही सत्ता आणि ही प्रॉपर्टी सगळं काही माझंच आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे ही जी काही सावली आहे, सावलीला ना ओवीने आज सकाळी सकाळी देवघरामध्ये आणलेलं असतं आणि तिला ना देवपूजा करायला लावलेली असते. जेव्हा सावली देवघरामध्ये बसते त्यावेळेला तिला सगळ्या काही जुन्या गोष्टी आठवू लागतात. कशा पद्धतीने ती नेहमी देवपूजा करायची, त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये काही एखादं नवीन कार्य, ह्या सगळ्या जर गोष्टी असायच्या तर त्यावेळेला मात्र इथे सगळेजण सुरुवातीला गणपती बाप्पाचा, विठुरायाचा आशीर्वाद घ्यायचे आणि त्यानंतर मात्र त्यांच्या कार्याला, त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात व्हायची. हे सगळं काही आता सावलीला आठवू लागलेलं असतं. आठवत असताना सावली भावूक झालेली असते, डोळ्यातून पाणी येऊ लागलेलं असतं. तेवढ्यातच आता इथे छोटी ओवी विचारत असते, सावली टीचर, काय झालेलं आहे? तुम्ही एवढ्या इमोशनल का बरं झालेला आहात? काय झालंय सावली टीचर, सांगा ना. तेवढ्यातच आता सावली म्हणत असते, नाही ग, काहीही झालेलं नाहीये. पण मला एक गोष्ट सांग ओवी, आज तू मला इथे का बरं घेऊन आलेली आहेस? म्हणजे आज तू मला इथे पूजा वगैरे करायला का लावली आहेस? तेव्हा ती म्हणत असते, असंच, चला ना, तुमच्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. असं म्हणून आता लगेचच ती तिला आतमध्ये हाताला धरून ओढतच घेऊन जाते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे भैरवीची फार जास्त चिडचिड होते. भैरवी वैतागलेली असते. मार्क्सला म्हणत असते, मार्क्स, तुझ्या लक्षात येतंय का? आज ती सावली उद्धटपणे मला बोलली. त्या मोनिकासमोर त्या सावलीने माझा अपमान केला आहे. मी तिला कधीच सोडणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा मी तिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज ती सावलीने त्या ओवीला गंडा बांधल्यापासून वाचवलेला आहे. पण ती किती आणि कशा पद्धतीने किती दिवस वाचवणार आहे हे सुद्धा मला पाहायचंच आहे. पण ह्या सावलीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे.
काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ही सावली माझ्या पायाशी पुन्हा एकदा येईल, असं भैरवी वजे पुन्हा पुन्हा बोलू लागलेली असते. आणि त्यानंतर आता मात्र ती वेळ आली आहे, त्या डॉक्टरांना बोलवून घेण्याची ते वेळ आली आहे, असं स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ती सांगू लागलेली असते. आणि हे सगळं काही सांगितल्यानंतर आता मात्र मार्क्स म्हणत असतो, हे बघा मॅडम, प्लीज तुम्ही शांत हो ना, या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू नका. त्यावेळेला ती म्हणत असते, कसा विचार करू नको, सांग ना, कसं झालंय माझ्यासोबत हे सगळं, तुझ्या लक्षात येतंय का? त्यावेळेला लगेचच आता मार्क्स म्हणत असतो, तुम्ही जे काही सांगितलेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. त्याचबरोबर ज्या डॉक्टरांना तुम्ही बोलवलेलं होतं तो डॉक्टर सुद्धा ताबडतोब येणार आहे, हे सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता मात्र भैरवीला राग आलेला असतो. भैरवी म्हणत असते, आता मी त्या सावलीला सोडणार नाही, काही झालं तरी ती सावली त्या घरातून कायमची बाहेर जाणारच, हेच मला करायचंय. तेवढ्यातच ज्या डॉक्टरांना बोलवलेलं होतं ते डॉक्टर आलेले असतात. ते म्हणत असतात, भैरवी मॅडम, आज खूप दिवसांनी, खूप वर्षांनी तुम्ही माझी आठवण काढली. भैरवी म्हणत असते, कारण कामच तसं आहे, काही वर्षापूर्वी तुम्ही माझं काम चोख केलं होतं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला पुन्हा इथे बोलवलेलं आहे. काही वर्षापूर्वी तुम्ही एका पेशंटचा फार चांगल्या पद्धतीने इथे इलाज केला होता आणि आज सेम त्याच पद्धतीने सगळं काही तसंच करायचं आहे. समजलं? म्हणजे नेमकं काय करायचंय? अहो, काही वर्षापूर्वी तुम्ही एका पेशंटचं कसं काय केलं होतं हे तुम्हाला माहिती नाही का? पण काय करायचं आहे ते तरी सांगा. आता भैरवी म्हणत असते, त्याचा कायमचा इलाज करायचा आहे आणि हे फक्त आणि फक्त इथे तुम्हीच करू शकता, ह्या गोष्टी दुसरं कोणीही करू शकत नाही, असं भैरवी स्पष्टपणे सांगत असते. तर हा विलाज करायचा असतो तो म्हणजे सारंगचा, कारण सारंगला तिला कायमचं एका जागी बसवायचं असतं, म्हणून तिचे हे प्रयत्न सुरू असतात. दुसरीकडे आता ओवी ही सावलीला अमृताच्या खोलीत घेऊन गेलेली असते. सावली विचारत असते, ओवी बाळा, तू मला इथे का घेऊन आलेली आहेस? तेव्हा ती म्हणत असते, कामच तसं आहे म्हणून घेऊन आलेली आहे. तुम्ही डोळे बंद करा सावली टीचर. सावलीला ती डोळे बंद करायला लावते आणि त्यानंतर मात्र लगेचच आता इथे छोटी ओवी ड्रावरमधली विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढते, समोर लाल कपडा अंथरते आणि त्यावर विठ्ठलाची मूर्ती ठेवते आणि सावलीला गुडघ्यावर तिथे बसायला लावत असते आणि हळूहळू डोळे ओपन करायला लावत असते. जेव्हा सावली डोळे उघडते त्यावेळेला मात्र समोर तिच्या विठुराया दिसतो. सावलीला समोर विठुराया दिसल्याबरोबर सावली भावूक होते, रडायला लागते. तिला तर काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नसतात. त्यानंतर तिला तिचा भूतकाळ आठवतो. ती सुद्धा सेम अशाच पद्धतीने हे सगळं काही करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर अशीच विठ्ठलाची चोरून चोरून मूर्ती काढून पूजा करायची. आता मात्र रडणाऱ्या सावलीला ओवीने प्रश्न विचारलेला असतो, सावली टीचर, काय झाले, तुम्ही रडताय काय? तेव्हा मात्र सावली म्हणत असते, नाही, काही नाही झालं, पण ओवी, आज मात्र मला फार छान वाटलं. ही विठ्ठलाची मूर्ती तू इथे माझ्यासमोर ठेवलीस आणि अशा पद्धतीने मला सरप्राईज दिलंस. तर आता प्रेक्षकांनो, इकडे हळूहळू सावलीला हे उमगेल का की ओवी तिची मुलगी आहे आणि दोघींच्याही आवडीनिवडी ह्या एकच आहेत त्या पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सावळ्याची जणू सावली.